बाळूमामाच्या नावानं चांग भलं. तर तुम्हाला माहित असेल की आपल्या बाळूमामाच्या भंडाऱ्याचा उत्सव जवळ आलाय आणि बाळूमामाचा भंडारा मोठ्या थाटात साजरा होतोय. पण या 16 दिवशी येणं आम्हाला शक्य नव्हतं. सोहळ्याच्या आधीच दर्शन घेऊया म्हणून आम्ही सगळे आता निघालो आदमापूरला आणि इथं पोहोचल्यानंतरच पहिल्यांदा आम्हाला दर्शन झालं ते आमच्या मामांच्या रथाचं आणि ह्याच रथातून आपल्या मामांचा सोहळा साजरा होणार आहे. गाडी पार्किंगला लावायला गेल्यानंतर मी जरा आजूबाजूला बघितलं आणि मंदिराच्या सगळ्या परिसरातनं लाईटच्या माळा सोडलेल्या होत्या. बाकी सगळा विषय बंद करून आम्ही निघालो होता दर्शनला आणि सोहळा जसा जवळ येईल तशी माणसांची गर्दी पण वाढत निघाली होती. मंदिराच्या आतला व्हिडिओ करण्यास मनाई असल्यामुळे मी काय आतला व्हिडिओ केला नाही. बाहेर आल्यानंतर मंदिराच्या परिसरातले सगळे व्हिडिओ केल्यात आणि सोहळ्यासाठी मामांचं मंदिर चारी बाजून सजवलंय. मंदिराच्या परिसरात मामांचं सगळं भक्त जमलेलं होतं. दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता निघालो प्रसाद घ्यायला. मामाचं दर्शन घेतल्या म्हणजे प्रसाद तरी घेऊन जायलाच लागतोय. मंदिराच्या आतला काही व्हिडिओ करू दिला नाही, पण इथं मामाचा एक फोटो होता, इथनच दर्शन घेऊया म्हणलो. प्रसाद घेतल्यानंतर आम्ही आलो मंदिराच्या समोर आणि मंदिराच्या समोर जरा बसल्यानंतर आम्ही आता चाललोय घरच्या वाटेला. बाकी व्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट मध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं होऊन जाऊन दे.